नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? तर मी वैशाली तुम्हा सर्वांचे आपल्या मोटिवेशन विथ वैशाली यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत करते। आणि आज तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की मी टेट विषयी काही माहिती देणार आहे। आणि मी माझा टेटचा अभ्यास माझ्या घरच्या कामांसोबत, माझी 2 मुलं आहेत आणि माझा संसार, माझं लग्न झालेलं आहे। आज मला 38 रनिंग चालू आहे, तरी मी कशी काय मोटिवेट राहते एवढी। आणि त्यानंतर मी माझी टेटचा जो अभ्यास आहे माझ्या घरच्या कामांसोबत माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून मी कसा अभ्यास पूर्ण करते, तसेच अजून काहीही अपडेट नाही आहे टेटची, तरी मी स्वतःला कशी मोटिवेट ठेवते आणि त्यातून मी एक प्रेरणा घेऊन कसा अभ्यास करते, हे सगळं आज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यामुळे तुम्हाला पण छान मार्गदर्शन मिळणार आहे। तर जास्त बोलण्यात वेळ वाया न घालवता मी माझी टेटची स्ट्रॅटेजी, माझा टेटचा जो टाइम टेबल आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा मंडळी, आता टीईटीची एक्झाम झालेली आहे आणि सीटेटची पण एक्झाम काही दिवसांनी होणार आहे। तर आपल्यासाठी टीईटी आहे आणि सीटेट नंतर एकच लक्ष असतं टीचरशिपसाठी, आपल्याला टेट क्वालिफाय करणं। क्वालिफाय म्हटल्यापेक्षा मेरिटमध्ये येणं जास्त महत्त्वाचं आहे। तर मेरिटमध्ये येण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि खूप डीप अभ्यासक्रम असतो। तर डीप म्हटल्यापेक्षा स्मार्ट पद्धतीने अभ्यास करावा लागेल, कारण मी माझी 2021ची टेट दिलेली आहे। त्यानुसार मला भरपूर अनुभव आला आहे, त्यानुसार मी माझी अभ्यास पद्धती, माझी नियोजन सुरू केलेलं आहे अभ्यास करण्याचं आणि मी ते भरपूर आपल्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलेलं पण आहे। तसेच माझा जो टेटचा स्ट्रॅटेजी किंवा टेटचा टाइम टेबल आहे तो पण मी भरपूर व्हिडिओत मी प्रॅक्टिकल करून दाखवले की माझ्या कामांसोबत माझा अभ्यास कशी करते। तर तुम्हाला जर ते कामांसोबत मी माझा अभ्यास कशी करते, मी माझे जो अभ्यासाचं नियोजन आहे, जे वेळापत्रक आहे ते कसं व्यवस्थित हँडल करते, हे सगळं मी छान तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। जर तुम्हाला गाईड घ्यायचं असेल तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन चेक करा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ते तुम्हाला तिथे दिसतील आणि ते तुम्ही ऐका, तुम्हाला बघा, तुम्हाला छान मार्गदर्शन मिळेल। तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आता टीईटी झाली, सीटेट होईल आता काही दिवसांनी आणि पास झालो तर आमची समोरची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, आम्हाला टेट फक्त पासच व्हावी लागेल की मेरिटमध्ये यावं लागेल, हे सगळं गाईड करणार आहे। तर मैत्रिणींनो बघा, टेट ही एक अशी अभियोग्यता चाचणी परीक्षा आहे, त्यासाठी आपल्याला मेरिटमध्ये येणं फार आवश्यक आहे। आता जरी मला या टेटमध्ये 103 मार्क होते तरी मी कुठल्याही जिल्ह्यात सिलेक्ट झाली नाही, कुठलाही मला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मी सिलेक्ट झाली नाहीये। त्यामुळे तुम्ही एक अंदाज लावू शकता, जरी म्हणजे आपल्याला 130च्या वर जर मार्क राहिले किंवा 140च्या वर जर मार्क राहिले तेव्हाच आपण फर्स्ट लिस्टमध्ये येऊ शकू। आणि फर्स्ट लिस्टमध्येच येणं फार महत्त्वाचं असते, कारण कसं असतं, आपण नंतरच्या लिस्टची वाट बघत राहतो, भरपूर वेळ होतो आणि लिस्ट लागतात नाही लागत हे काहीच सांगता येत नाही। आणि त्यामुळे फर्स्ट जो लिस्ट असते तीच फ्रेश असते आणि त्यातच आपण सिलेक्ट व्हायला पाहिजे, तशी मी माझी स्ट्रॅटेजी केलेली आहे आणि त्याप्रमाणे मी माझा अभ्यास करत आहे। तर आता तुम्ही म्हणाल की ताई आता आमचं लग्न झालेलं आहे, आम्हाला मुलं आहेत आणि अजून तर टेटची एक्झामची डेटच नाही, डिक्लेअरच झाली नाही, अजून आम्हाला मोटिवेशनच मिळत नाही अभ्यास करण्याचं। तर बरोबर आहे तुमचं, पण त्यातून आपल्याला स्वतःच आपला मार्ग काढावा लागेल। तुम्ही म्हणाल की आता माझं लक्षच लागत नाही, मला आळसच येत आहे, तर असं म्हणून चालणार नाही। थोडा अभ्यास आपल्याला सुरू करावा लागेल, कारण जेव्हा टेटची एक्झाम डेट डिक्लेअर होईल ना तेव्हा आपल्याजवळ फार वेळ नसतो, थोडाच वेळ असतो आणि खूप घाई होते, जी की आम्हाला झालेली आहे। आणि त्याप्रमाणेच आम्ही अभ्यास केलेला होता, त्यामुळे आम्हाला भरपूर अनुभव आलेला आहे। आम्ही आमच्या जी बॅच आहे, जो 2021ला जो त्यांनी टेटचा पेपर दिलेला आहे त्यांची गोष्ट करते मी, आणि त्यामुळे भरपूर स्थिती गोंधळल्यासारखी झाली होती। मेंटली माणूस स्ट्रॉंग नसतं अभ्यास करण्यासाठी आणि आपल्याला कळत नाही की आपण कसा एवढा फास्ट सिलेबस आपण कंप्लीट करायचा। तर म्हणून आतापासूनच जर आपण आपली तयारी सुरू केली तर आपल्याला आपली एक छान अशी कॉन्फिडन्सची बाजू तयार होते, आपल्याला छान प्रॅक्टिकली आपण मेंटली स्ट्रॉंग बनतो आणि टेटची एक्झाम द्यायसाठी आपण एक मजबूत स्थिती म्हणून उभी राहू। आणि त्यामुळेच आपण थोडा आता आपला अभ्यास सुरू करायला पाहिजे। तर टेटचा जो सिलेबस असतो ना तो तुम्हाला कुठेही यूट्यूबवर किंवा गुगलवर मिळून जाईल, त्यामुळे एवढा सिलेबस मी इथे सांगत नाही। तुम्ही कुठेही टेट सिलेबस टाकला तर तुम्हाला तो छान असा येईल, गुगलवर पण दिसतो
त्यामुळे तिथे डिस्कस करण्यात एवढा काही अर्थ नाही आहे. फक्त अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते. तर बघा, टेटसाठी एक कुठलंही प्रॉपर बुक नाही आहे. तुम्ही म्हणाल की मला मॅथ्ससाठी, बुद्धिमत्ता चाचणीसाठी मला कमेंट येत आहे की ते मला मॅथ्ससाठी बुक सांगा, मला बुद्धिमत्ता चाचणीसाठी बुक सांग, किंवा आम्ही कशातून अभ्यास करू, तर ते एकही बुक नाही. आणि खरंच मला सांगा, जर आपण एखादं बुक घेतलंय किंवा मी तुम्हाला एखादं बुक रेफरही केलं तर खरंच त्या टेटचा जो पेपर आहे तो खरंच त्यातूनच येईल का? त्यामुळे आपण असं करायचं नाही. जो आपल्याला वाटतंय ना, आता मी एक म्हणजे मी तुम्हाला एक रेफर करते बुक, आपलं बँकिंगचं अग्रवालचं सरांचं आहे. कारण जो मागल्या वर्षी जो टेटचा पेपर आला होता ना, त्या अग्रवाल सरांच्या बुकची भरपूर मदत झाली होती मुलांना, असं माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी पण आता तेच रेफर करते. तर म्हणून मी तुम्हाला सांगते की आपण टेटसाठी असं प्रॉपर एक बुक घेऊ शकत नाही आणि घेऊन फायदा पण नाही आहे. आपल्याला असा ऑलराऊंडर स्टडी करावा लागणार आहे टेटचा, आणि तोच आपल्या फायद्याचा आहे. तर आता भरपूर जण स्टडी करत आहे टेटचा, पण भरपूर जण लागले पण नाहीत ना, कारण एक स्मार्ट त्याची स्ट्रॅटेजी असते टेटची. तर त्यासाठी आपल्याला जे जुने टेटचे पेपर आहेत, जे की मी तुम्हाला मागील व्हिडिओ दाखवलेलं आहे की मी कशी प्रिव्हियस इयर टेट सोडवते, माझे वीक पॉईंट कशी सर्च करते, कसं मी त्यांना माझ्या वीक पॉईंटला स्ट्रॉंग करण्यासाठी मेहनत करत आहे. कारण हे आवश्यक आहे. फक्त पुस्तक वाचून अभ्यास होणार नाही आहे. तर टेटचा जो पेपर आहे ना मागल्या वर्षीचे, त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करावं लागेल. आणि जेव्हा ते ॲनालिसिस आपण व्यवस्थित करू ना, तेव्हाच आपल्याला टेटचा जो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर असतो ना, त्याची व्यवस्थित आपल्याला असं कणाकणाची व्यवस्थित माहिती मिळते आणि त्याचा आपल्याला भरपूर फायदा होतो. म्हणूनच आपण जो टेटचे प्रिव्हियस इयरचे पेपर आहे ना, ते छान बघायला पाहिजे. असं गुगलवर जायचं, क्रोममध्ये जायचं, किंवा मग असे छान असे टेट प्रिव्हियस इयर टाकलं की छान असे डाउनलोड करून घ्यायचे आणि पेपर सोडवायला सुरुवात करायची. तर आता 1-2 कमेंट मला अशा दिसल्या की ताई आम्ही टेटचे पेपर कसे सोडवायचे. तर बघा, आपण काय करायचं, आपलं एक बुक घ्यायचं आणि तिथं गुगलवर तो पेपर डाउनलोड करून घेतला आपल्या फोनमध्ये, तर तिथून सुरुवात करायची. तर मला वाटत नाही की असं प्रॉपर टायमिंगने सोडवायचं, कारण आपण काही आपला अभ्यास तपासत नाही, आपल्याला आपले वीक पॉईंट शोधवायचे आहे. त्यामुळे कसं जसं होईल ऍडजस्ट तसे आपण पेपर सोडवायला सुरुवात करायची. पहिला प्रश्न पाहायचा. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला समजा वाटत असेल की हा प्रश्न सोपाच आहे, हा तर मला येतोच, त्यामुळे तो सोडून द्यायचा, समोर जायचं. 3रा, 4था, 5वा असं सर्च करायचं आणि जो प्रश्न तुम्हाला कठीण वाटतोय ना, त्याला असं छान खून करायची आणि तो प्रश्न आपल्या बुकात लिहायचा आणि त्याच्यावर रिसर्च करायचं. त्याचा सगळ्या बाजू तपासायच्या की हा प्रश्न माझा चुकू का शकतो, यात मला काय मेहनत घ्यायची आवश्यकता आहे, हा प्रश्न मी कशा प्रकारे सॉल्व्ह केला पाहिजे, त्याने आपल्याला भरपूर फायदा होतो आणि मग आपला तो प्रश्नाचा जो पॉइंट आहे ना, तो मजबूत होतो. तर आता मी तुम्हाला हे का सांगितलं, कारण फक्त अभ्यास करून फायदा नाही. अभ्यास तर आपण झालेल्या गोष्टीचा पण अभ्यास करतो, सोपा पण अभ्यास करतो, मध्यम पण अभ्यास करतो. म्हणून मला असं वाटतंय की यात आपण कठीण भागात आपल्याला आपली स्थिती मजबूत बनवायची आहे, जिथे मेंटली स्ट्रॉंग व्हायचं आहे ना, ते जर केलं ना तर आपले मार्क कव्हर होतील. कारण मला पण स्वतः माझे मार्क वाढवायचे, 20-30 मार्क मला वाढवायचे आणि त्या 20-30 मार्क वाढवायसाठी भरपूर मेहनत करावी लागणारच आहे. कारण ही जी कॉम्पिटिशनची अवस्था आहे ना, ती फार फार भयानक असते. एका मार्काने आपलं मेरिट जातं. त्यामुळे तिथे आपले वीक पॉईंट आपल्याला मजबूत करायचे आहे. आता जर आपल्याला टाइम टेबल बनवायचा असेल की मी अभ्यास कसा करू, मला मुलं आहेत, मला घरची कामं आहेत, तर आपल्यालाच आपला मार्ग निवडावा लागेल. आता तो कसा, तर मग जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशनचे विषय ब्रह्मवेळेत घेऊन बसा. त्यानंतर रात्री झोपताना जेव्हा सगळेजण झोपतात तेव्हा एखादा तास मस्त कॉन्सन्ट्रेशनच्या विषयासाठी जा. तर कॉन्सन्ट्रेशनचे विषय कोणते, तर जसं रिझनिंग झालं, मॅथ झालं, त्यानंतर जो तुम्हाला विषय कठीण वाटतो ना तिकडे जास्त भर द्या. तर आणि मग तुम्ही आता 3च विषय आता होतात, तर मग काळजी करायचं नाही. जेव्हा आपण कामं करतो ना तेव्हा छान मस्त आपले जे सोपे विषय असतात ना त्याचे मस्त यूट्यूबवर मस्त भरपूर लेक्चर्स असतात, ते मस्त ऐकायचे. आणि किंवा मुलांचा अभ्यास घेतो तेव्हा आपले विषय घेऊन बसायचे, त्यांचा पण अभ्यास होतो, आपला पण अभ्यास होतो. मुलांना वाटते मम्मी पण अभ्यास करते, त्यांना पण एक छान प्रेरणा मिळते आणि आपल्याला पण छान वाटते की आपला पण अभ्यास होत आहे, मुलांचा पण अभ्यास होत आहे आणि आपली कामं पण होत आहे. त्यामुळे सगळं कसं आपलं छान असं व्यवस्थित हँडल होत जातं. आता टेट एक्झाम येईल का, तर बघा मंडळी, एक्झाम येईल का हे नक्की अजून कोणीच सांगू शकत नाही. मी सांगू शकत नाही किंवा भरपूर असे जे सांगणार आहेत ते पण सांगू शकत, कारण कोणालाच परफेक्ट माहित नाही की एक्झाम कधी येणार आहे.
तर तो विचार आपण करायचाच नाही, फ्युचरचा विचार करायचा नाही, आता आपल्या हातात काय आहे त्याचा विचार करायचा. तर आता आपल्या हातात काय, फक्त आपण आपली स्थिती मजबूत बनवायची, आपले वीक पॉईंट मजबूत बनवायचे, जेणेकरून टेटचं नोटिफिकेशन आलं आणि जरी 1 महिना जरी राहिला तर तो जो 1 महिन्यात आपण जो केलेला अभ्यास आहे ना त्याची जर आपण रिव्हिजन केली ना तर मी खरंच सांगते तुम्हाला आपण 130+ राहू म्हणजे राहूच. त्यासाठी आत्तापासून आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे आणि म्हणूनच मला आज हा व्हिडिओ बनवायचा वाटला, कारण मला भरपूर असे कमेंट दिसले की ताई आम्हाला टेटचा सिलेबस सांग, आम्हाला टेटची स्ट्रॅटेजी सांग, आम्ही टेटचा अभ्यास कसा करू. एक तर कमेंट मला असा दिसला की टेट पण फक्त पासच व्हावा लागतो का, तर टेट पास व्हावा लागत नाही, टेटमध्ये मेरिटमध्ये यावं लागतं. तर मला वाटलं भरपूर जणांना याची माहिती नाही आहे म्हणून मी हा स्पेशली व्हिडिओ बनवला. तर बघा मैत्रिणींनो, केवीची जी व्हॅकन्सी आहे ना ती आता यावर्षी येईल का तर हे कोणी सांगू शकत नाही, जसं टेटचं सांगू शकत नाही तसं केवीएचं. तर बघा मैत्रिणींनो, जी केवीएची व्हॅकन्सी आहे ना ती येत असते 2 ते 3 वर्षांनी आणि तर जी येईलच तर मी तुम्हाला नक्की सांगेल. तर अजूनपर्यंत ती आलेली नाही आहे. तर जी पेपर दिलेले होते 2 वर्ष अगोदर तर तेव्हा ना केवीएची एक वेटिंग लिस्ट पण लागते, ती पण अजून लागलेली नाही आहे. तर पण छान असा प्रॉपर सिलेबस असतो, प्रॉपर अभ्यासक्रम असतो, त्याचं नोटिफिकेशन येईल तर नक्की तुम्हाला मार्गदर्शन करेल, कारण मला पण त्याचा अभ्यास मी माझा सुरू केलेला आहे. केवीएचा मी टेटचा पण अभ्यास करत आहे, मी केवीएचा पण अभ्यास करत आहे. त्यानंतर मी माझे MA इंग्लिशमध्ये करत आहे इग्नूमधून, तर त्याचा पण माझा अभ्यास सुरू आहे. आता माझा MA सेकंड इयर सुरू आहे, मी MA फर्स्ट इयर छान मार्कांनी पास झालेली आहे आणि त्यानंतर मी थोडा माझा MPSCचा पण अभ्यास करत आहे. तर चला मैत्रिणींनो, असाच आपला अभ्यास आपण सुरू करूया आणि असाच माझ्याबरोबर अभ्यास करत राहा. आणि हो मैत्रिणींनो, काही मैत्रिणींचे कमेंट येत आहेत की ताई तुझे व्हिडिओ बघून आम्ही TET छान मार्कांनी पास झालो. तर खरंच मला त्या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की माझ्यामुळे तुम्ही मोटिवेट झालात आणि तुम्ही तुमचा छान अभ्यास करू शकलात. त्यासाठी मी देवाचे आभार मानते की मला त्यांनी एवढी शक्ती दिली देवाने की मी तुम्हाला मोटिवेट करू शकत आहे. खरंच मी देवाची आभारी राहील आणि आभारी आहेच की मला असंच त्यांनी मोटिवेट करण्याची एक जी प्रेरणा आहे यातून ती देत राहावी. आणि तुमच्या सर्वांचे खरंच मनापासून अभिनंदन. आणि काही मैत्रिणींना अजून KVS म्हणजे काही माहीत नाही आहे, तर KVS म्हणजे केंद्रीय विद्यालय, जे की आपल्या जिल्हा परिषद स्कूल जशा महाराष्ट्रात असतात तशा केंद्राच्या केंद्रीय विद्यालय असतात आणि खूप खूप छान असतात केंद्रीय विद्यालय. पेमेंट पण खूप छान असतो. मी केंद्रीय विद्यालय जवाहर नगर भंडारा येथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर PIT टीचर म्हणजे प्रायमरी टीचर म्हणून कार्यरत होते. तर मला 21,250 एवढा पेमेंट मिळत होता आणि त्या कॉन्ट्रॅक्ट बेसचे जे फॉर्म असतात ना त्याची इन्फॉर्मेशन मी म्हणजे देईल तुम्हाला. ते असे दरवर्षी निघतात, म्हणजे जसं की जे केंद्रीय विद्यालय तिथे परमनंट टीचरच्या ज्या वॅकन्सी असतात त्या खाली असतात. तर मग ते काय करतात, असे कॉन्ट्रॅक्ट बेसवर टीचर अपॉइंट करतात. तर त्यासाठी त्यांचे इंटरव्ह्यू घेतात आणि आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं असतं, त्यांना छान डेमो दाखवायचा असतो, आपला इंटरव्ह्यू घेतात, ते आपल्याला छान इन्फॉर्मेशन विचारतात आणि त्या सगळ्यांमध्ये जर आपण सिलेक्ट झालो तर मग आपल्याला ते तिथे जॉईन करतात. तर असंच मी आपल्या केंद्रीय विद्यालयात जॉईन होते. तर आता KVS हे विद्यालय याच्या एक एक्झाम असते, जशी आपली महाराष्ट्राची अभियोग्यता चाचणी असते तशी KVSची पण एक केंद्रीय विद्यालयाची छान अशी भरती निघते, जी की मी दिलेली होती. मला 110 मार्क होते आणि त्यातही अभ्यास करण्याची गरज होती भरपूर, पण मला मार्गदर्शन नव्हते, मला माहीत नव्हते की मी पहिल्यांदाच पेपर दिलेला होता. त्यामुळे आपण जर CTET पास असलो तरच आपण KVSची एक्झाम देऊ शकतो. तर म्हणून ज्या मैत्रिणी CTET पास आहे, जर येणारी KVSची भरती जर आली तर तुम्ही CTETची एक्झाम जर पास असाल तर तुम्ही नक्की देऊ शकाल. आणि KVSसाठी ना आपल्याला NCERT फॉलो करावं लागते. तर जशी महाराष्ट्राची पुस्तकं असतात जिल्हा परिषदची तशीच आपली दिल्ली बोर्डची NCERTची पुस्तकं असतात आणि त्याच्यासाठी एक दिशा ॲप असतं. तर ते ॲपमधून आपण पुस्तकांचा छान अभ्यास करू शकतो किंवा यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ असतात त्यासूनही आपण अभ्यास करू शकतो. त्यातले भरपूर प्रश्न येतात, छान असा प्रॉपर सिलेबस असतो, सगळं छान असतं. तर माझे काही मागील व्हिडिओ आहेत जे की तुम्हाला KVSमध्ये मी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते बघून घ्याल, तुम्हाला मिळेल त्यात माहिती. आणि जर असे KVSची नोटिफिकेशन आले तर आपण बनवू त्याचे व्हिडिओ पण. तर तोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर अभ्यास सुरू ठेवा, तुम्हाला कळत राहील की मी कसा अभ्यास करते KVSचा टेटचा, तर त्यातून तुम्हाला छान मार्गदर्शन मिळेल. तर चला आजसाठी एवढंच आणि अभ्यास सुरुवात करा टेटचा थोडा थोडा आणि स्वतःला मोटिवेट ठेवत राहा.
भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि पॉझिटिव्ह विचार करत राहा. कारण पॉझिटिव्ह विचार करू तरच आपण समोर एक पाऊल पुढे जाऊ आणि निगेटिव्ह विचार करू तर आपण मागे येऊ. म्हणून कधीही निगेटिव्ह विचार करायचा नाही. टेट एक्झाम येईल तेव्हा येईल, आपण आपले वीक पॉईंट मजबूत बनवणं चालू करा. त्यांनी काय होईल, आपण आपले पॉईंट स्ट्रॉंग केले ना तर आपल्याला ती मनातली भीती निघून जाईल. आपण स्ट्रॉंग होऊ, कॉन्फिडन्स होऊ. चला तर भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.